नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आंबा नारळ वडी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर बघा, नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. या अगोदर आपण आंब्याचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. आंब्याचा केक असेल किंवा आंब्याचा आईस्क्रीम असेल, तर खूप साऱ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तर त्यासुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. आणि ही आंब्याची जी नारळवडी आहे ना, ती बनवायला इतकी सोपी आहे ना, जे घरामध्ये आपल्या साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही आंबा नारळवडी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आंबा नारळवडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 2 हापूस आंबे घेतले होते आणि आंब्यावरची जी साल असते ती पूर्णपणे काढून घेतली. त्यामधला जो गर आहे तो काढून घेतला आहे. साधारण माझ्याकडे इथे 2 वाटी आंब्याचा गर होता आणि ज्या वाटीने आपण आंब्याचा गर घेतला होता ना, तर त्याच वाटीने 1 वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहोत. आता जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही जे ओला नारळ असतो ना, तो सुद्धा खोवून घेऊ शकता किंवा जर खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेऊ शकता. आता आंब्याचा गर आणि जे डेसिकेटेड कोकोनट आहे ना, त्यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर न करता एकदम बारीक असं हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे. कारण आंब्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात ओलसरपणा असतो, त्यामध्येच जे नारळ आहे ना ते वाटून तयार होतं. तर बघा, इथे मी नारळ आणि आंबा छान असं एकत्रित वाटून घेतलं. आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं. इथे आपल्याला जास्त प्रमाणात सुद्धा साजूक तुपाचा वापर करायचा नाही. अगदी 2 चमचे साजूक तुपामध्ये ही नारळवडी तयार बनवून होते. आता बघा, तूप हलकंसं गरम झालं की आपण जे मिक्सरला नारळ आणि आंबा जो फिरवून घेतला होता ना, तो कढईमध्ये टाकून घ्यायचा. आता सगळ्यात महत्त्वाचं, इथे आपण गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवली आहे. हाय फ्लेम आपल्याला करायची नाही. मध्यम आचेवरच आंबा आणि जे नारळ आहे ना, ते छान असं आपल्याला 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. इथे आपण डेसिकेटेड कोकोनट जे आहे ना, ते थोडंसं भाजूनसुद्धा घेतलेलं नाही. त्यामुळे याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जावा इथपर्यंत हे छान असं आपण तुपामध्ये भाजून घेऊ शकता. तुम्ही हवं तर सुरुवातीला डेसिकेटेड कोकोनट थोडंसं भाजून घेऊ शकता आणि आंब्याचा गरसुद्धा अलग मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आंब्याचा गर टाकायचा, 3 ते 4 मिनिट आंब्याचा गर परतून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये हे डेसिकेटेड कोकोनट टाकू शकता. पण तसं न करता इथे मी दोन्ही एकत्र जिन्नस वाटून घेतले आणि 3 ते 4 मिनिट आपण हे छान असं परतून घेऊयात. आता बघा, 3 ते 4 मिनिटानंतर आपण परत हे छान असं हलवून घेऊयात. कारण तळाला चिटकू नये म्हणून सारखं याला 1-2 सेकंदांनी आपण हलवून घेऊयात. इथे बघा, आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग वापरलेला नाही, तरीसुद्धा किती मस्त असा याला रंग आलेला आहे. आता 1-2 मिनिट आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. जसजसं आपण छान असं हे तुपामध्ये भाजून घेऊ ना, तसतसं याचा सुगंध खूप छान असा येतो. आता यामध्ये आपण गोडीसाठी साखर वापरणार आहेत, तर तुम्ही साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी पाव वाटी साखरेचा वापर केला. आता बघा, आंबा किती प्रमाणात गोड आहे किंवा आंबट आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाव वाटी साखर वापरली. आता साखर आपल्याला पूर्णपणे या आंबा आणि नारळामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. जर आपण साखर टाकली ना, थोडंसं याला पातळसरपणा येतो. तर परत अजून 1-2 ते 3 मिनिट हे आपण मध्यम आचेवर परतून घेऊयात. मिश्रण आपल्याला ना थोडंसं घट्टसर करायचं आहे. तर थोडंसं घट्ट झालं की वडीसुद्धा छान अशी सेट होते. तर अजून 1-2 ते 3 मिनिट आपण छान असं हे परतून घेऊयात. आता बघा, पूर्वीपेक्षा सुद्धा आपल्या मिश्रणाला छान असा घट्टपणा आलेला आहे. तर अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण पाहिजे. जोपर्यंत आंब्याचं सीझन आहे ना, तोपर्यंत असे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. खायला इतके मस्त लागतात ना. आता यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं
विलायची टाकली नाही किंवा काहीच टाकलेलं नाही, कारण इथे मला प्युअर आंबा नारळवडी पाहिजे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते टाकू शकता. आता बघा, नारळ आणि आंबा छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि साखरेचं आपण जी साखर टाकली होती ना ती सुद्धा आता छान अशी यामध्ये विरघळली आहे. आता मिश्रणाला थोडासा दाटसरपणा आला आहे. तर मिश्रण जे आहे ना ते आपण आता गॅस बंद करून घेऊयात आणि जे मिश्रण आहे ते गॅसच्या खाली काढून घेऊयात. आता इथे मी ज्या ताटामध्ये वडी सेट करणार आहे त्याला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं होतं. तुम्ही ज्या भांड्यामध्ये किंवा केक टिनच्या भांड्यामध्ये सेट करत असाल तर त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि तूप लावून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला ही वडी सेट करायची आहे. तर कढईतील सर्व मिश्रण आपण या प्लेटमध्ये टाकून घेऊयात. आता जर तुमच्याकडे तूप नसेल ना तर तुम्ही ही जी वडी आहे ना ती तेलामध्ये सुद्धा करू शकता. आता सर्व मिश्रण जे आहे ना ते आपण प्लेटमध्ये काढून घेतलं. आता मिश्रण खूपच गरम आहे त्यामुळे याला अजिबात हात लावायचा नाही, हाताला चटकासुद्धा बसू शकतो. तर चमच्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने हे आपल्याला सर्व बाजूने एकत्रित छान असं सेट करून घ्यायचं आहे. इथे बघा मी सर्व मिश्रण प्लेटमध्ये छान असं पसरवून घेतलं. आता हे मिश्रण आपल्याला एक अर्धा तासासाठी किंवा 1 तासासाठी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर फॅनच्या खाली ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा थंड करण्यासाठी ठेवू शकता. आता बघा इथे हे जे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि या मिश्रणाला किती छान असा मस्त रंग आलेला आहे. आता या वड्या आपण लगेचच कट करून घेऊयात. तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथे वड्या पाडून घेऊ शकता. डायमंड शेपमध्ये, त्रिकोणी शेपमध्ये तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही या वड्या पाडू शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये या वड्या पाडून घेतल्या आणि बघा वडी आपली किती मस्त अशी ताटातून सेपरेट झाली, अजिबात ताटाला कुठेसुद्धा चिकटली नाही. आता अशाच प्रकारे सर्व वड्या आपण काढून घेऊयात. इथे बघा आपण सर्व ज्या वड्या आहेत ना प्लेटमधून काढून एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आणि बघा किती मस्त अशा वड्या सेपरेट झाल्या, अजिबात हाताला सुद्धा हे मिश्रण चिकटत नाही आणि याला रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा रंग वापरलेला नाही तरीसुद्धा अतिशय मस्त असा याला रंग आलेला आहे. सोबतच चवीला सुद्धा अप्रतिम झालेले आहेत. या अगोदर आपण बेसन, रवा आणि आंबावडी कशी करायची ती बघितली होती. तर आज मी तुमच्यासोबत आंबा नारळवडी कशी बनवायची ती शेअर केली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी ज्या रोज रेसिपी अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.